नमस्कार श्रोते हो. सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 18 भाग 10. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा सकळ देवा आदिदेवा कृपाळूजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहजरूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा शेषनयना कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदनमूर्ती भवतारका दरिताक्षिते वामनमूर्ती त्रिविक्रमा अगाये सगुणा निर्गुणा जगज्जनित्या जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्णा तुकाला लोटांगणी मज ठाव द्यावा जी चरणी हेची करीतसे विरवणी भवबंधनी सोडवावे. मागील भागात भगवंतांनी सात्विक म्हणजे शुद्ध ज्ञानाची माहिती दिली आहे. ज्याचा उदय होताच त्या ज्ञानाला शिवापासून तृणापर्यंत कोणत्याही व्यक्तीमध्ये भिन्नपणा दिसत नाही. असा बोध झालेल्या व्यक्तीला सर्वत्र आत्मस्वरूपच अनुभवास येते आणि हे सात्विक ज्ञानच मोक्षलक्ष्मीचे मंदिर आहे. आता सात्विक कर्माविषयीची माहिती भगवंत देत आहेत. तरी स्वाधिकाराचे नि मार्गे आले जे मानिले अंगे पतिव्रतेचे नि परिश्वंगे प्रिया ते जैसे सावळ्या अंगा चंदन प्रमादालोचना अंजन तैसे अधिकारासी मंडन नित्यपणे जे ते नित्य कर्म भले होय नैमित्तिकी सावाईले सोनयासी जोडले सौरभ्य जैसे आणि अंगा जीवाची संपत्ती वेंचुनी करी बाळाची पाळती परी जिवे उबगणे हे स्थिती न पाहे माय तैसे सर्वस्वे कर्म अनुष्ठी परी फळ नसुये दिठी उखिती क्रिया पैठी ब्रह्मीची करी आणि प्रिय आलिया स्वभावे सबळ उरे वेंचे ठाऊवे नव्हे तैसे सत्प्रसंगे करावे पारुषे जरी तरी अकरणाचे नि खेदे द्वेषाते जीवन बांधे जालियाचे नि आनंदे फुंजो नेने ऐसे ऐसिया हातवटिया कर्म निपचे जे धनंजया जान सात्विक हे तया गुण नाम गा. पतिव्रतेच्या आलिंगनाला जसा एक पतीच प्रिय असतो तसे वर्णाश्रम धर्माप्रमाणे आपल्या वाट्यास आलेले जे कर्म ते ज्याला आवडते. सावळ्या अंगाला जसा चंदन शोभा देतो तरुण व सुंदर स्त्रीच्या डोळ्यात जसे अंजन शोभते तसे जे अधिकारानुरूप नित्य कर्म असते ते त्याचे भूषण होय. त्या नित्य कर्माचारात नैमित्तिक कर्माची भर पडली म्हणजे जणू काही सुवर्णाला सुगंधाची जोड लाभावी असे शोभते. जसे शरीर व प्राण कष्ट होऊनही माता आपल्या बालकाचे रक्षण करते पण तिला त्याचा कधी कंटाळा आला आहे असे होत नाही तसे सर्वतोपरी कर्मानुष्ठान करीत असता ज्याची फलाविषयी आसक्ती नसून जो ते सर्व कर्म ब्रह्मार्पण करतो आणि आपल्या आवडीचा मनुष्य सहज प्राप्त झाला असता त्या प्रेमभरात आपले सामर्थ्य काय उरले काय वेचले काय वगैरे जसे धोरण राहत नाही त्याप्रमाणे कर्माचरण सुरू असता एखादा सत्पुरुष आल्यामुळे ते कर्म जरी राहिले बंद पडले तरी कर्मात व्यत्यय आला म्हणून ज्याच्या चित्ताला खेद होत नाही किंवा कर्म यथासांग पार पडले तर ज्याच्या चित्तात अभिमान गर्व उठत नाही. हे अर्जुना, अशा हातोटीने ज्याच्या हातून कर्म होते ते सात्विक कर्म जाण. यावरी राजसाचे लक्षण सांगे जेलसाचे न करी अवधानाचे वानेपण तरी घरी माता पितरा धड बोली नाही संसारा एर विश्वभरी आदरा मूर्खू जैसा का तुळशीची झाडा दुरुनी न घापे सिंतोडा द्राक्षीची तरी बुडा दुधची लावी तैसी नित्य नैमित्तिके कर्मे जे आवश्यके तयाचे विशी न शके बैसला उठू एरा काम्याचे नि तरी नावे देह सर्वस्व आघवे वेंचिताही न मनवे बहु ऐसे अगा देवडी वाडी लाहिजे तेत मोल देता न धाईजे पेरिता पुरे न म्हणिजे बीज जेवी का परिसू आलिया हाती लोहा लागे सर्व संपत्ती वेंचिता ये उन्नती साधकू जैसा तैसी फळे देखोनी पुढे काय कर्मे दुवाडे करी परी ते थोकडे केले ही मानी तेने फळ कामुके यथाविधी नेटके कामे की जे तितुके क्रिया जात आणि तयाही केली याचे तोंडी लावी दंडीचे कर्मी या नाव पाठाचे वाने सारी तैसा भरे कर्माहंकारू मग पिता अथवा गुरु तेन मनी काळ जोरू औषध जैसे तैसे निसा अहंकारे फळा विलाशे नरे की जे गा आदरे जे जे काही परी तेही करणे बहुवसा वळघोणी करी सायासा जीवनोपावा का जैसा कोल्हाटी यांचा एका कनगा लागी उंदिरू आस का अपसे डोंगरू
का शेवाळोद्देशे दरदरू समुद्रू डहुळू पै भिके परतेन लाहे तरी गारुडी सापू आहे काय की जे शिनुची होय गोडू एका हे असे परमाणूचे निलाभे पाताळ लंघिती ओळंबे तैसे स्वर्ग सुख लोभे विचंबने जे ते काम्य कर्म सक्लेश जाणावे येत राजस. आता तुला राजस कर्माचे लक्षण सांगतो. श्रवणात आळस करू नको. तर जसा एखादा मनुष्य संसारात घरी असलेल्या आईपाशी धड बोलत सुद्धा नाही, पण जो येईल जाईल त्याच्या आदरात तत्पर असतो, किंवा दारी असलेल्या तुळशीला दुरून सुद्धा पाण्याचा थेंब घालीत नाही, परंतु द्राक्षाच्या वेलीस दुधाचे शिंपण करतो, त्याप्रमाणे कर्तव्य म्हणून केली पाहिजेत अशा नित्य किंवा नैमित्तिक कर्माचारासाठी जो बसल्या जागचा हलतही नाही, एरवी काम्य कर्मासाठी जरी सर्व देह झिजला तरी त्यास शीन वाटत नाही. अरे वाडीदिडीच्या व्यापारात कितीही द्रव्य खर्च पडले तरी ज्याची तृप्ती होत नाही, कशी तर पेरणीच्या वेळी बी पुरे असे मध्येच कोणी म्हणत नाही, त्याप्रमाणे किंवा परिसाची प्राप्ती झाली असता लोखंड विकत घेण्याकरता त्याचे सोने करण्यासाठी सर्व संपत्ती खर्च करण्यास जो साधकाप्रमाणे तत्पर असतो, साधक मोक्षार्थ साधन संपत्ती बदला देतो त्याप्रमाणे फलाविषयीची आशा धरून दुष्कर अशी काम्य कर्मे करूनही ती थोडीच झाली असे जो मानतो, त्या फलेच्छूकडून ज्या ज्या विषयांची इच्छा असेल ती पूर्ण करणारी सर्व काम्य कर्मे यथाविधी केली जातात. आणि असे जे कर्म करतो त्याची स्वमुखानेच सर्व लोकात प्रसिद्धी करून मी मोठा कर्मी अशी चोहोकडे वाणे वाटतो. त्या कर्मांचा त्याच्या अंगात इतका ताठा येतो की त्यापुढे काळज्वर जसा औषधाला जुमानीत नाही, त्याप्रमाणे हा आई बाप गुरु वगैरे कोणालाच मानित नाही. अशा गर्विष्ठ व फलासक्त पुरुषाकडून जे जे कर्म आदरपूर्वक केले जाते ते सर्वही अतिशय कष्ट सोसून तो करीत असतो. जसे की सदैव कष्ट करीत असणे हाच कोलाट्यांचा निर्वाहाचा मार्ग होय. धान्याच्या एका कणासाठी उंदीर जसा डोंगर पोखरतो, किंवा शेवाळासाठी बेडूक जसा समुद्र ढवळतो, अथवा भिक्षेपरती दुसरी काही प्राप्ती होत नाही पण गारुडी सापाचे ओझे वाहतो. काहींना श्रवस गोड वाटतात, त्याला इलाज काय. हे असो, परमाणूच्या लाभासाठी वाळवी जशी पाताळापर्यंत जाते त्यासारखे स्वर्ग सुख प्राप्ती करता सारखे जे श्रम करणे ते कष्टप्रद काम्यकर्म राजस असे समज. आता चिन्ह परिस तामसाचे तरी ते गा तामस कर्म जे निंदेचे काळे धाम निषेधाचे जन्म साच जेने जे निपजविल्या पाठी काहीच न दिसे दिठी रेग काढिलिया पोटी तो याचे जेवी का कांजी घुसळलिया का राखोंडी फुंकलिया काही न दिसे गाळिलिया वाळू घाना नाना उपनिलिया भूस का विंदिलिया आकाश नाना मांडिलिया पाश वारयासी हे अवघेची जैसे वांजे होऊनी नासे तै केलिया पाठी तैसे वायांची जाय एरवी नरदे हादी एवढे धन आटनिये पडे जे कर्म निपजविता मोडे जगाचे सुख जैसा कमळवनी फांसू काढिलिया कांटसू आपण जिजे नाशू कमळान करी का आपण अंगे जळे आणि नागवी जगाचे डोळे पतंगू जैसा सळे दीपाचेनी तैसे सर्वस्व वाया जाओ वरी देहाही होय घाओ परी पुढीला पाओ निपजवी जे जेने मासी आपण याते गिळवी परी पुढीला वांती शिनवी ते कश्मळ आठवी आचरण जे तेही करावया दोषे मज सामर्थ्य असे की नसे हेही पुढील तैसे न पाहता करी केवडा माझा उपाओ करिता कोण प्रस्तावो केली याही आओ काय येथ ये जाणीवेची सोये अविवेकाचे निपाये पुसोनिया होय साठोपकर्मी आपुला वसवटा जाळोनी बिसाटे जैसा वन्नी का स्वमर्यादा गिळोनी सिंधू उठी मग नेने बहु थोडे न पाहे मागे पुढे मार्गा मार्ग एके वडे करीत चाले तैसे कृत्याकृत्य सरकटीत आपपर नुरवित कर्म होय ते निश्चित तामस जाण ऐसी गुणत्रय भिन्ना कर्माची गा अर्जुना हे केली विवंचना उपपत्तींसी आता ययाची कर्मा भजता कर्माभिमानी या करता तो जीव ही त्रिविधा पातला असे चतुराश्रम वशे एकू पुरुषी चतुर्धा दिसे कर्तया त्रैविध्य तैसे कर्मभेदे तरी तयातिही आणतू सात्विक तमम प्रस्तुतू सांगेन दत्त चित्तू आकर्णी तू. आता तामस कर्माचे लक्षण श्रवण कर. जे निंदेचे काळे कुट्ट घर व ज्याच्यामुळेच निषेध हा शब्द व्यवहारात सार्थ झाला आहे असे जे कर्म ते तामस कर्म होय. पाण्यावर काढलेली रेघ जशी पुढील क्षणाला दिसत नाही तसे जे कर्म होऊन गेल्यावर
मागे त्याचे काहीही चिन्ह उरत नाही. अथवा कांजी घुसळल्याने, राखोंडी फुंकल्याने किंवा वाळू घाण्यात गाळण्याने जशी काही निष्पत्ती होत नाही, किंवा भूस वारविल्याने, आकाशाचा भेद केल्याने किंवा वारा धरण्यासाठी फांस टाकल्याने हे सर्व करून जसे न केल्यासारखेच आहे, त्याप्रमाणे जे तामस कर्म करूनही काही फळ नाही. एरवी नरदेहासारखे अमूल्य धन खर्ची पडून जे कर्म होते त्याने जगाला सुख तर राहो, पण दुःख मात्र होते. जसा कमलवनात काटेरी फासा टाकला असता टाकणाऱ्याला श्रम होऊन वर कमळांचाही नाश होतो. दिव्याचा द्वेष करून वर झडप घालून पतंग जसा जळून जातो आणि साऱ्या लोकांना अंधारात पाडतो, त्याप्रमाणे आपले सर्वस्व वाया जाऊन देहाला जरी कष्ट झाले तरी दुसऱ्या ज्या कर्मापासून अपाय होतो, माशी स्वतः गिळवून पोटात जाऊन दुसऱ्याला गिळणाराला जशी ओकारीने हैराण करते, त्याची जे तामस आचरण पाहिले असता आठवण येते. ते दोषयुक्तही कर्म करण्याचे मला सामर्थ्य आहे किंवा नाही हे न पाहता कर्म करू लागतो. माझे सामर्थ्य काय, त्याचा खटाटोप किती आहे व एवढेही करून अखेर फलप्राप्ती काय, वगैरे विचार अविवेकाने पायाखाली तुडून कर्माचरणाला उद्युक्त होतो. आपले जन्मस्थान अथवा आश्रयस्थान जाळून अग्नी जसा फैलावतो अथवा मर्यादा सोडून समुद्र खवळतो, मग तो अग्नी थोडे की फार तसेच मागे पुढे काही पाहत नाही व मार्ग अमार्ग हा विचार न करता सगळीकडे एकजात पसरतो. तसे योग्यायोग्य विचार न करता किंवा आपल्या वर्णाचे अगर अन्य वर्णाचे वगैरे न पाहता सारखी कर्मांची भरड काढतो, असे जे कर्म ते निश्चय करून तामस असे जाण. याप्रमाणे अर्जुना, गुणांच्या 3 भेदांमुळे कर्माचे 3 प्रकार कसे झाले हे तुला उपपत्तीसह स्पष्ट करून सांगितले. आता याच कर्माचे आचरण करणारा जो कर्माभिमानी जीव त्याचेही 3 प्रकार झाले आहेत. ज्याप्रमाणे ब्रह्मचर्यादी आश्रम भेदाने एकच पुरुष 4 प्रकारचा दिसतो, त्याप्रमाणे कर्माच्या भेदामुळे कर्त्याला 3 अवस्था येतात. पण त्या 3 पैकी प्रथम सात्विक अवस्थेचे वर्णन करतो. लक्ष देऊन श्रवण कर. धन्यवाद. श्रीकृष्णार्पण वस्तू.